मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. शनीच्या 7.5च्या कालावधीला कुंडली शास्त्रात फार महत्त्व आहे. हा कालावधी 7 वर्षे आणि 6 महिने म्हणजे 7.5 वर्षे असतो आणि यामध्ये 3 टप्पे येतात. कुंभ राशीवरील शनीच्या 7.5चा तिसरा टप्पा म्हणजे 7.5च्या शेवटचा भाग हा अनेक प्रकारच्या अनुभवांनी भरलेला असतो. या टप्प्यात तुम्हाला शनी ग्रह तुमच्या कर्मांचे अंतिम फळ देतो. हा कालावधी तुम्हाला जरी कठीण वाटला तरी तुमच्या जीवनात शिस्त, समज आणि सकारात्मक बदल घडवणारा ठरतो. चला या टप्प्याचा अधिक सविस्तर आणि खोलवर अभ्यास करूया. शनीच्या 7.5चा तिसरा टप्पा सामान्य स्वरूप. तिसऱ्या टप्प्यात शनी ग्रह तुमच्या कुंडलीतून पुढे सरकतो आणि तुमच्या मनस्थिती, कुटुंब, आरोग्य, नातेसंबंध आणि जीवनाच्या इतर महत्त्वाच्या पैलूंवर प्रभाव टाकतो. तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला जीवनातील अनेक महत्त्वाच्या शिकवण्या मिळतात. हा कालावधी प्रामुख्याने चुकांची भरपाई व नवीन सुरुवातीचा काळ मानला जातो. तुम्हाला संधी मिळतील, पण त्या साध्य करण्यासाठी तुम्हाला शिस्त आणि कष्ट आवश्यक असतील. आयुष्यातील जुने वाईट परिणाम मागे सोडून पुढे जाण्याचा मार्ग तयार होतो. तिसऱ्या टप्प्यात होणारे परिणाम. एक, मानसिक आणि भावनिक स्थिती. शनी तुम्हाला जीवनाकडे गंभीरतेने पाहायला शिकवतो, त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला मानसिक स्थैर्य येते. तुमच्या आयुष्यातील चुका आणि योग्य निर्णयांचा आढावा घेण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरतो. तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व होतं. पूर्वीचे ताणतणाव आता हळूहळू कमी होतात आणि तुम्ही अधिक सकारात्मकतेने विचार करू लागता. आव्हाने स्वीकारण्याची तयारी करा. या टप्प्यात तुम्हाला तुमच्यावर आलेल्या जबाबदाऱ्यांचा योग्य विचार करून त्या पेलण्याची ताकद मिळते. 2, आध्यात्मिक प्रगती. शनी हा न्यायाचा आणि कर्माचा ग्रह असल्यामुळे तुम्ही अधिक आध्यात्मिक विचारांकडे झुकू लागता. तुम्हाला धार्मिक कार्यांमध्ये रस निर्माण होतो. देवतांची उपासना, मंत्र जप आणि ध्यान यामुळे मानसिक शांती मिळते. तुम्हाला तुमच्या जीवनाचे खरे उद्दिष्ट आणि मार्ग समजायला लागतो. हनुमान उपासना किंवा शनीची आराधना तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या उंचावते. 3, आर्थिक स्थितीतील बदल. तिसऱ्या टप्प्यात आर्थिक स्थिती बळकट होऊ लागते. जुनी गरजे फेडणे. जर तुम्ही 7.5च्या पहिल्या 2 टप्प्यात आर्थिक संघर्ष केला असेल तर तिसऱ्या टप्प्यात ती स्थिती हळूहळू सुधारू लागेल. व्यावसायिक नफा मिळण्याची शक्यता आहे. जुने प्रकल्प यशस्वी होऊ शकतात. धन व्यवस्थापन सुधारते. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही पैसे वाचवण्यास आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास शिकता. हा काळ संपत्तीच्या दृष्टीने स्थैर्य निर्माण करणारा असतो. 4, व्यावसायिक जीवन आणि करिअर. कष्टाचे फळ मिळते. या टप्प्यात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नतीसाठी हा टप्पा अनुकूल ठरू शकतो. नवीन नोकरी किंवा प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. 5, कुटुंब आणि नातेसंबंध. तिसऱ्या टप्प्यात कुटुंबातील मतभेद आणि संघर्ष मिटण्यास सुरुवात होते. तुम्ही कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकता. ताणतणाव कमी होऊन नात्यांमध्ये गोडवा येतो. 7.5च्या सुरुवातीला झालेले वाद तिसऱ्या टप्प्यात मिटतात. नवीन नाती निर्माण होणे. तुम्हाला नवीन मैत्री किंवा नातेसंबंधांची सुरुवात होऊ शकते, जे दीर्घकाळ टिकतील. 6, आरोग्याची स्थिती. शनी 7.5च्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्यास काही अडचणी निर्माण करू शकतो, पण तिसऱ्या टप्प्यात आरोग्य हळूहळू सुधारते. आधीच्या टप्प्यातील जुने आजार कमी होतात. योग्य आहार आणि व्यायामाच्या सवयी लागू शकतात. मानसिक आरोग्य उत्तम होणे. मानसिक ताणतणाव कमी होतो. योग, ध्यान किंवा ध्यानधारणा तुम्हाला मानसिक शांती मिळवण्यास मदत करू शकतात. सावधगिरी. तिसऱ्या टप्प्यात अनावश्यक कामामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरामावर लक्ष द्या. 7,
व्यक्तिमत्वाचा विकास शनी तुमच्या व्यक्तिमत्वात स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करतो. तुम्ही जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करू लागता. विचारांमध्ये परिपक्वता येते आणि तुम्ही आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांवर गंभीरपणे विचार करता. शनीच्या 7.5च्या तिसऱ्या टप्प्यातील आव्हाने. तिसऱ्या टप्प्यात शनीचे सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतात, पण त्याचबरोबर काही आव्हाने असतात. 1. संयमाची परीक्षा. काही वेळा अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत नाही, त्यामुळे संयमाची कसोटी लागते. 2. चुका समोर येणे. मागील चुका आता स्पष्टपणे दिसतात आणि त्यांना सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात. 3. आर्थिक दबाव. जरी परिस्थिती सुधारत असली तरी काही आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तिसऱ्या टप्प्यात यशस्वी होण्यासाठी उपाय. धार्मिक उपाय. 1. शनीची उपासना. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अभिषेक करा. शनी मंत्राचा जप. ओम प्राप्रियेशनेश्वराय नमः करा. शनीचे दशकृत स्तोत्र पठण फायदेशीर ठरते. 2. दानधर्म करा. गरजूंना काळे वस्त्र, लोखंड, तेल किंवा उडीद डाळ दान करा. पितृदोष असल्यास पूर्वजांचे श्राद्ध किंवा तर्पण करणे फायदेशीर ठरेल. 3. हनुमान उपासना. हनुमान चालिसाचे पठण करा. मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. 4. प्रामाणिक प्रयत्न करा. कोणत्याही शॉर्टकटचा विचार न करता प्रामाणिकपणे काम करा. कष्ट आणि संयम हा शनीचा मुख्य मंत्र आहे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यानधारणा आणि योगाचा सराव करा. या उपायांमुळे तुम्हाला शांती आणि ऊर्जा मिळेल. 5. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेचे व्यवस्थापन करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या 7.5चा तिसरा टप्पा हा आयुष्याच्या ख्या उद्दिष्टांची ओळख करून देणारा काळ असतो. तुम्ही जरी आव्हानांना सामोरे जात असाल तरी तुमचे प्रामाणिक प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य उपाय तुम्हाला यशस्वी करतील. शनी तुम्हाला कधीच नष्ट करत नाही, तो तुम्हाला घडवतो. आव्हाने स्वीकारा, कष्ट करा आणि तुमचे जीवन सकारात्मक बदला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.